हॅलो. हॅलो. ओके, आई मीन काइंड ऑफ लाइक अ रियली बैड सिचुएशन. बहुत भयानक सिचुएशन हो गया तुम्ही. ओके, प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हे आहे की मी 2 दिवस सुट्ट्या काढल्या होत्या. 3 दिवसाचे, सॉरी. शनिवार, रविवार आणि सोमवार. ओके. सो शनिवारी माझी शुक्रवारी नाईट होती, तर मी नाईट करून मी आलो सकाळी. ओके. शनिवारी सकाळी इथे पोहोचलो. ओके. शनिवारचा दिवस एन्जॉय केला बिकॉज ऑफ हळद. रविवारचा दिवस एन्जॉय केला बिकॉज ऑफ हल्दी. आणि आजचा सोमवार, तर आज कसं ते मटण आणि त्याच्यानंतर ते पिक्चर पाहणं चाललं. ओके. आता त्याच्या 11 वाजले. ओके. आणि टेक्निकली माझी शिफ्ट व्हायला पाहिजे होती सेकंड शिफ्ट, या कारण नाईट शिफ्ट वरून फर्स्ट शिफ्ट नाही सेकंड शिफ्ट येते. या मी प्लॅनिंग पण त्याच पद्धतीने केलं होतं, बट माझी शिफ्ट लागली मॉर्निंग शिफ्ट. हा कशाप्रमाणे त्या लोकांनी डिसाईड केला, आय डोंट नो यार. त्यामुळे बहुत प्रॉब्लेम होता. या म्हणजे साला आम्ही आय जस्ट फील लाईक स्लेव्ह. या लोकांचा मी एक प्रकारे गुलाम आहे असं वाटू लागलं मला. की मी बस कंपनीत जाऊन राहिलो, मरून राहिलो आणि एक प्रकारे गुलामाप्रमाणे जिंदगी जगून राहिलो. दॅट्स इट. आणि या गुलामानी जिंदगीसाठी ते लोक मला 14,000 रुपये पे करून राहिले महिन्याचे. मला याच्यातून मार्ग कळून नाही राहिला की आता मी या सिच्युएशनला मी आता काय करू. ओके. कारण आडून म्हणजे कसं, मी घरून जेव्हा नाही का, मी घरी कसं एवढं एन्जॉय करतो ना, त्याच्यानंतर मी जेव्हा नागपूरला जातो तर त्या झोन मध्ये तो एक प्रकारे कम्प्लीट वेगळाच झोन असतो आणि तिथपर्यंत जाणे इट्स काइंड ऑफ लाईक रिली डिफिकल्ट टू मी. सो तर उद्या प्रॉब्लेम का राहील. सो उद्या कसं मग, मॉर्निंग शिफ्टला होतं की कसं. आतमध्ये बहुत बेकार विचार येऊन राहिले. कोणते बेकार विचार. ह्या टॉक टू मी. तुला एक्झॅक्टली आता काय करायचं. येस, जस्ट लाईक समज जर मी मॉर्निंग शिफ्टला जातो म्हणलं ना, तर कसं आहे की याच्यामध्ये माझी बहुत जास्त लागेल. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे कसं आहे की उद्या मला सकाळी 3 वाजता उठावं लागेल 4 वाजताची गाडी पकडण्यासाठी. या आणि मी तिथे नागपूरला 5-5:30 वाजता पोहोचेल. ओके. 5-5:30 वाजता पोहोचल्यानंतर मग मी तिथून अजनीपासून मग मला जावं लागेल एखादी ऑटो वगैरे पकडून चिचभवनला, जे की जाणं थोडं कठीण आहे. व्हाय, कारण तेवढं सकाळी ऑटो भेटणं तिकडे, तेव्हा मला ओला करावं लागेल. येस, सकाळी. आणि मग तिथून तयारी करून मग तिथून मला ऑफिसमध्ये जावं लागेल. थोडा अर्धा घंटा लेट होईल, बट 7:30 पर्यंत पोहोचून जाईल. ओके. या त्याच्यात माझा थोडासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे मला थोडीशी जास्त दगदग करावी लागेल. म्हणजे कसं आहे की आत्तापासूनच की आत्ता मला झोपावं लागेल राईट नाव. जसं आर्टिफॅक्टचा एपिसोड झाला, मी प्रॉमिस केलं होतं ताईला आणि सोनूला की आपण दारू पिऊ, बट ऍक्च्युली मला नाही वाटत कारण हे असं पॉसिबल होईल पा. सो इट जस्ट लाईक आता मला थोडं बहुत जेवावं लागेल. थोडं बहुत जेवून घेतो मी. ओके. ओके. दुसरा ऑप्शन काय. दुसरा ऑप्शन, आय हॅव टू कम टू सेकंड शिफ्ट. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाही.
मला काही दगदग नाही, आरामात मी आई वडिलांसोबत चिजभवन मध्ये आरामात मला ऑफिस भेटतो. बट प्रॉब्लेम असं राहील का तिथे गेल्यावर मॅमच्या शिवा खावा लागेल फालतूच्या. सो आता हे लोक यार अशाप्रमाणे शिफ्ट बनवतात पगले समान. माझी तर आता सेकंड शिफ्ट व्हायला पाहिजे होती ना, माझी कुठे फर्स्ट शिफ्ट व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकच जण यार तू नाही का सिच्युएशन प्रत्येकांना येते यार, दे हॅव टू फेस इट. या आता तू प्रोबॅबिलिटी नको पाहू की कोण कसं काय आलं आणि कोण केव्हा आलं वगैरे वगैरे. यस, जस्ट येऊन जा सरळ. ओके, की भेऊ नको ना बे. तू समज जर भेला ना, तू समज जर भेला तर प्रॉब्लेम होईल. भिवू नको. यस, सेकंड शिफ्ट. यस, उद्या गेल्यावर सरळ म्हणायचं मॅम मी सुट्टी काढली होती आणि माझा सेकंड शिफ्ट चा एक प्रकार हे होता, कारण माझी नाईट शिफ्ट करून तर सेकंड शिफ्ट व्हायला पाहिजे नव्हती, माझी मॉर्निंग शिफ्ट आली आणि त्याप्रमाणे माझं नाही जमलं. या सो दॅट्स इट. आणि मी सुट्टी नाही होऊन राहिलो, मी सेकंड शिफ्ट मध्ये होऊन राहिलो आणि दिस इज नॉट अप्रिशिएट. करणार काय जास्तीत जास्त थोडा बहुत शिवा दिन दे, काय करणार आहे. परमनंट काय ते नाही करत, नको करू यार. कारण तू सकाळी गेला ना, प्रॉब्लेम का होईल, प्रॉब्लेम तुझी दगदग होईल. ओके ठीक आहे, चलो मानून घे. पण याच्या नंतर काय होईल का तू असा बोलला आणि त्यांनी ऐकून घेतलं. या दिस इज काइंड ऑफ लाईक अ सिच्युएशन दॅट वुड बी हॅपन, की अशा प्रकारे सिच्युएशन येईल का तू ऐकून घेतलं त्यांचं. दोन माइंड झालाय माझ्या याच्यामध्ये. ओके, एक माइंड म्हणत आहे की जस्ट लाईक खाली वाकू आणि ते लोक गाण मारत आहेत, आपलं मारून देऊ, बस दॅट्स इट. आणि कधी जस्ट उभं राहू, आपण आपल्या मनासारखं करू, आपण आपल्या मनावर. तर कसं हो वेल, सिच्युएशन पाहून त्याच्यानुसार इम्प्लिमेंट कर. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता घे की तुझी टाइम आहे तर तू, मला वाटते तू निघून जा उद्या सकाळी. येस, मला तेव्हाच आल्याबरोबर थोडीशी तयारी करायला पाहिजे होती यार, की निघायचंय. मी विचार केला की संध्याकाळी निघीन, बोकात जाऊ दे आदर्श पाहून घेऊ. बट ओके. येस, I don't know. I करून घेऊया उद्या सकाळी उठू. हा डिसिजन फायनल आहे. इट वोंट बी चेंज. ओके, सोनू आणि सोनू सोबत आपण इथून निघणं, वर्धेतून निघणं सर्वात
माझ्यासाठी बहुत कठीण असते यार, बहुत कठीण असते, लिटरली बहुत जास्त. कारण इथे सगळे आई वडील आहे. हे भेटलं कशामुळे रे सांग ना. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जॉब करत आहे त्यामुळे कसं आई वडिलांच्या मनात तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे. या तू आता कितीही वाईट करशील ना तरी आई वडील सपोर्ट करशील. इन्स्टेड ऑफ दॅट तू जॉब सोडला तर या या आता हे जे रिस्पेक्ट वगैरे भेटून राहिली ते बिकॉज ऑफ दॅट जॉब. ओके, आई मित्रांची वगैरे रिस्पेक्ट भेटत आहे सगळ्यांची वगैरे बिकॉज ऑफ दॅट जॉब. ओके, दॅट्स इट. अनदर थिंग इज दॅट की जॉबमुळे मला हे या साऱ्या गोष्टी भेटल्या. जर आता मी त्यांची गोष्ट मानतो म्हणलं तर ऑफकोर्स करून घेऊ आपण. या प्रॉब्लेम काही नाही, आपण उठू. आता काही नाही, आता घरी जा, खाली जा, थोडस जेवून घे, थोडस ते फ्रुटी पिऊन घे. ओके, बॅग पॅक कर, झोपून जा. 12 वाजतापर्यंत झोपून जा. सकाळी उठ 3 वाजता. 3 घंट्याची झोप जाऊ दे. कारण समजा तू सेकंड शिफ्ट मध्ये गेला तर थोडस नाहीतर एक प्रकार दगदग होऊन तू जाशील. त्याच्यानंतर तू रात्री येऊन सकाळी येशील पुन्हा मॉर्निंगला. सो इट जस्ट लाईक कम्प्लिटली एक प्रकार तर ते दगदग उद्या पण राहील आणि उद्या संध्याकाळपर्यंत राहील. बेटर आहे की आपण आतापासून दगदग करू की आज उद्या संध्याकाळपर्यंतच खतम होऊन जाईल. या आणि समजा जर मी उद्या संध्याकाळी जातो म्हणलं सेकंड शिफ्ट मध्ये ते परवा संध्याकाळपर्यंत दगदग राहील. या कारण नाईट शिफ्ट नंतर झोपून त्याच्यानंतर मग सकाळी उठा, तयारी व्हा, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिले, राईट. तो बेटर आहे की आपण आता थोडस दगदग करू आणि आताच जाऊ. ओके, सो इट विल बी बेटर फॉर मी. जास्त वेळ नाही काढायचा. यस, आता आपण झालंय बहुत वेळ झाला, आता आपण सर्च करू आणि करू यार. कारण इथे विशाल पण लागून राहिला आहे, विशाल लागला, मला काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. आणि बहुत टाइम झाला यार. या मला पुण्याला जायचं आहे, पुण्याला जायचं. एक हार्ड स्टेप, कहीं से पोहोचने के लिए कहीं से निकलना जरुरी होता. आय नो दॅट. सो त्यासाठी आपल्याला तडतड करावीच लागेल एनी हाऊ. येस, आता तर काहीच नाही. पण तू जसा नागपूरमध्ये गेला की ते तशी तहान वगैरे पूर्ण ते राहते, तडप सगळी चालली जाते. जस्ट लाईक एव्हरीथिंग इज गोइंग रिली लेम, आळशीपणा होऊन जातो. सो ओके, सो लेट्स गो वर्क.